नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्याच महिन्यात आपल्या देशामध्ये 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या। आता ज्या वेळेला तुमचं मी लेक्चर हे घेते ना, त्यावेळेला कोणत्याच राज्याचं किंवा केंद्रशासित प्रदेशाचा निकाल लागलेला नाहीये। इनफॅक्ट आता मी रेकॉर्ड करते तेव्हा पश्चिम बंगाल आणि केरळचं काउंटिंग सुरू आहे, पण फायनल रिझल्ट आलेला नाहीये। कदाचित हे लेक्चर येईपर्यंत ऑलरेडी तुमच्यापर्यंत रिझल्ट पोहोचलेला असेल। ठीक आहे, पण आहे ना, ज्या वेळेला इलेक्शन्स होतात तर त्यावेळेला 2 गोष्टी तुम्ही सतत ऐकता। एक म्हणजे ओपिनियन पोल आणि दुसरं म्हणजे एक्झिट पोल। ठीक आहे, हे दोनही पोल खूप महत्वाचे आहेत। काही आकडे आपल्यापर्यंत घेऊन येतात, काही सर्वेक्षण आपल्यापर्यंत घेऊन येतात। आता इथे बघा, एका न्यूजपेपरचाच हे कटआउट आहे, तर त्यामध्ये काही एजन्सीजने अभ्यास केलेला आहे एक्झिट पोलचा। ठीक आहे, आता या एजन्सीजची नावं तुम्हाला काही न्यूज चॅनल्सच्या नावासारखीच वाटतील, त्यांच्या सुद्धा असू शकतात, पण ठीक आहे, सध्या तरी आपलं घेणं देणं नाहीये की ह्या एजन्सीज कोणाच्या आहेत। पण त्यांनी बघा इथे टीएमसी म्हणजे तृणमूल काँग्रेस, बीजेपी आणि काही लेफ्ट विंगचे पार्टीज, तर असं त्यांनी काही सीट्स कोणाला किती मिळतील त्याचा एक अंदाज मांडलेला आहे। अंदाज म्हणण्यापेक्षा आपण ह्याला म्हणूया एक पोल मांडलेला आहे की कोणाला किती सीट्स मिळतील। ठीक आहे, मग त्याचबरोबर अजून एक येतं ते म्हणजे ओपिनियन पोल। सो या लेक्चरमध्ये आपण एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल यांचा एक्झॅक्ट अर्थ काय होतो ते समजून घेणार आहोत। दोघांमध्ये एक्झॅक्टली फरक काय ते समजून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर ना, बऱ्याच वेळेला बघा आपल्याला ऐकायला मिळतं की इलेक्शन कमिशनने एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल याच्या विरोधात काहीतरी बोललेलं आहे वगैरे, तर मग इलेक्शन कमिशन अशा प्रकारे या दोघांना का विरोध करतो त्याचं रिझन समजून घेणार आहोत। म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणते की याच्यावर बंदी आणली पाहिजे, मग थोडंसं आपण त्याच्यावरच डिस्कस करायचंय, एक अनालिसिस करायचंय की एक्झिट किंवा ओपिनियन पोलवर बंदी घातली पाहिजे का। इनफॅक्ट ना, एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल हे बंद व्हावेत त्याच्यासाठी बऱ्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये पीआयएल सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत, पण प्रत्येक वेळेला सर्वोच्च न्यायालयाने हे पीआयएल पूर्णपणे रद्द केलेले आहे। ओके, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा असं म्हणणं की यांच्यावर बंदी असू नये। मग ते का, त्यावर आपल्याला डिस्कस करायचंय। ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा आपण बघून घेऊया की ओपिनियन पोल म्हणजे काय असतं। एकदम सिंपल आहे, जास्त काही डिफिकल्ट नाहीये, फक्त छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही समजून घेऊ शकता। बघा, जे ओपिनियन पोल आहे ना, त्याचा अभ्यास कधी केला जातो किंवा त्याचा जो डेटा आहे तो कलेक्ट केला जातो मतदान होण्यापूर्वी। ठीक आहे, म्हणजे आता मतदान होण्याचं बाकी आहे, त्याच्या आधीच काही लोकांना असं विचारलं जातं की तुम्ही कोणाला वोट करणार आहात, आणि वोट करणार आहात कोणत्याही पार्टीला जर वोट करणार आहात तर का करणार आहात त्याचं रिझन्स विचारलं जातं। मग त्याचं रिझन कोणतंही असू शकतं, एखादा पार्टीचा जे पोल इश्यूज असतील किंवा एखादा जो पोल अजेंडा असेल ते रिझन असू शकतं, त्यांच्या काही सोशल इकॉनॉमिकल रिझन्स असू शकतात। तर त्याच्यामुळे एखाद्या विशिष्ट गटाची जी मतं आहेत त्या सर्वेक्षणातून जाणून घेतली जातात की तुम्ही वोटिंग का करणार आहात। ओके, त्या व्यक्तीला किंवा त्या स्पेसिफिकली पार्टीला वोटिंग करणार का आहात। त्यानंतर येतं ते म्हणजे एक्झिट पोल। एक्झिट पोल कधी कंडक्ट केला जातो, इलेक्शन्स झाल्यावर। म्हणजे एखादा व्यक्ती इलेक्शन सेंटरमधून बाहेर येतोय आणि त्याला विचारलं की बाबा तू कोणाला वोट केलं, मग तो सांगतो, मग तो त्यांचा डेटा कलेक्ट होतो। ठीक आहे, एक्झिट पोल जे ते मतदानानंतरचे मतदान आहे, जे मतदाराने आपले मत दिल्यानंतर बाहेर पडल्यानंतर लगेचच केलं जातं। ओके, म्हणजे कोणाला मतदान केलं। आणि ओपिनियन पोल काय आहे की कोणाला मतदान करणार आहात। पण बघा, ओपिनियन पोलवर असं कोणतं बंदी नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाहीये, पण तिथेच जर आपण एक्झिट पोलच्या बाबतीत बघितलं तर लोकप्रतिनिधी कायदा जो आहे आपल्या 1951चा, आता लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या आहेत। कॅन्डिडेट्स बद्दल, इलेक्शन्स कसे कंडक्ट करण्यात आले पाहिजेत त्याच्याबद्दल भरपूर अशा गोष्टी मेन्शन करण्यात आलेल्या आहेत ना, राईट। मग त्यातच ना कलम 126 आहे। 126 काय म्हणतं की मतदान चालू झाल्याच्या तारखेपासून, म्हणजे मतदान सुरू झाल्याच्या कालावधीपासून जो काही टायमिंग असेल ते पासून तर जे शेवटचं मतदान होईल, ओके, त्या शेवटच्या मतदानानंतर अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल जो आहे ते प्रदर्शित केला जाऊ शकत नाही किंवा समोर आणला जाऊ शकत नाही इन एनी सेन्स। म्हणजे कुठे ना, न्यूजपेपरमध्ये ना, मॅगझिन्समध्ये ना, टीव्हीवर ना, वेबसाईटवर, कुठेच। काय टायमिंग आहे हा, तर म्हणजे मतदान सुरू झाल्यापासून तर पोलिंग सुरू झाल्यापासून तर ते पोलिंग संपल्यानंतर अर्धा तासापर्यंत हे कुठेच प्रकाशित केलं जाऊ शकत नाही। त्याला काही रिझन्स आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगेलच।
मग आता ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल मध्ये काय बेसिक फरक आहेत त्यातले 3 तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. एक म्हणजे निवडणुकांपूर्वी घेतलं जातं ओपिनियन पोल, तिथेच एक्झिट पोल हे निवडणुकीनंतर घेतलं जातं. ओपिनियन पोल जे आहे ते मतदाराचे अनेक विषय एकत्रित करून घेतले जातात, जसं का आपण हे तुम्ही या व्यक्तीला वोट करणार आहात त्या गोष्टी असतात. आणि एक्झिट पोलमध्ये डायरेक्ट निकाल असतो की कोणाला वोट केलेला आहे. जसं यामध्ये कोणतंही बंधन नाहीये, तर इथे आपण एक्झिट पोलमध्ये एक बंधन तर ऑलरेडी बघितलेलं आहे. दुसरं एक महत्वाचं बंधन आहे ते म्हणजे कलम 126 मध्ये दिलेलं आहे सेम लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये. काय सांगितलेलं आहे की आता समजा वोटिंग वगैरे झालं, अर्ध्या तासानंतर त्यांनी एक्झिट पोल दर्शवला की एक्झिट पोल प्रकाशित केला. मग त्याच्यानंतर बराचसा वेळ त्यांचा तो एक्झिट पोल आहे तो टीव्हीवर दाखवू शकतात, न्यूज चॅनल्सवर दाखवू शकतात. पण ज्या वेळेला इलेक्शनचा रिझल्ट येणार असतो, जे पोलिंगचा निकाल लागणार असतो वोटिंगचा, त्याच्या 48 तास आधी ते लोक अशा प्रकारचं म्हणजे या कालावधीमध्ये टेलिव्हिजन किंवा तत्सम इतर कोणत्याही निवडणुकीच्या विषयावर प्रदर्शन करण्यास त्यांना मनाई आहे. ओके, म्हणजे समजा आज 2 तारीख आहे, मग 2 तारखेच्या 48 तास आधी घेऊया आपण, जसं 30 तारखेपर्यंत. मग 30 तारीख ते 2 तारखेपर्यंत 48 तासांमध्ये अशा प्रकारचं कोणताच तो या विषयावर काहीच प्रदर्शन कुठेच केलं जाऊ शकत नाही. तर हे एक महत्वाचं रेस्ट्रिक्शन आहे. पण ओपिनियन पोलवर तशा कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये. आणि महत्वाचा एक फरक म्हणजे ओपिनियन पोल काय असतं, मतदानाच्या आधी विचारलं जातं, राईट. मग त्याच्यानंतर असं पण होऊ शकतं ना, लोकांचं मन बदलू शकतं, ते वोटिंगच करायला जाऊ शकत नाही. मग याचा जो एक्झॅक्ट डेटा आहे तो कोणत्याच संस्थेकडे नसू शकतो की तो व्यक्ती वोट करायला गेलाय की नाही गेलाय, राईट. पण इथे जे आहे ते मतदान केल्यानंतरच्याच लोकांचा समावेश असतो, मग तो एक्झॅक्ट डेटा असतो. ठीक आहे, मग आता इथे तुम्हाला फरक आणि अर्थ नीट समजला असेल. आता आपण इथे महत्वाच्या टॉपिककडे वळूया की निवडणूक आयोगाचा ओपिनियन किंवा एक्झिट पोलला का विरोध आहे. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये, खूप महत्वाचे पॉइंट्स आहेत. एक म्हणजे बघा, जर एक्झिट पोलवर किंवा ओपिनियन पोलवर कोणत्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नसेल, जर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसेल, तर पुढे येणाऱ्या निवडणुकांविषयीच्या चुकीच्या भविष्यवाणीचा प्रसार ते करतात आणि त्याचा मतदारांवर परिणाम होऊ शकतो. बघा कसं आहे, आपल्याकडे ना सध्या अशी सिच्युएशन आहे भारतामध्ये की प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आहे किंवा इनफॅक्ट सरकार सुद्धा, आता हे मी सरळच सांगते, एखादी न्यूज आपल्यापर्यंत त्याच पद्धतीने पोहोचते की ज्या प्रकारे त्या पॉलिटिकल पार्टीला किंवा सरकारला आपल्यापर्यंत पोहोचवायची असते. इनफॅक्ट बघा, आपल्या भारताच्या मीडियाबद्दल इंटरनॅशनल लेवलला सुद्धा याबद्दल भरपूर बोललं जातं. इनफॅक्ट एवढंच नाही, चुकीची माहितीच नाही तर फेक न्यूज, मॉडिफाईड न्यूज ही सध्या आपल्यापर्यंत पोहोचते. मग असं असू शकतं ना की चुकीच्या गोष्टी सांगितल्यामुळे, एक चुकीचा डेटा मेन्शन केल्यामुळे लोक स्वतःचं ओपिनियन बदलू शकतात एखाद्या पार्टीविषयीचं, आणि त्यामुळे त्यांचं जे मतदान आहे ते समजा एका पार्टीला ते देणार असतील तर कदाचित ते दुसऱ्या पार्टीला सुद्धा देऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे याचा इफेक्ट कोणावर होतो, मतदारांच्या वर्तनावर होतो ओपिनियन पोलमुळे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे जे सर्वेक्षण आहे ते काही पक्षांचे सुद्धा प्रायोजित असू शकतात. जसं बघा, हे जे सर्वेक्षण आहे ते मॉडिफाय करून सुद्धा आपल्याला सांगू शकतं. समजा एखादी एजन्सी आहे, एखादी संस्था आहे, ती एखाद्या पक्षाकडूनच चालवली जाते. मग एजन्सीला जो डेटा मिळालेला आहे तोच डेटा आपल्या समोर आणेल असं नाहीये, तो चुकीचा मॉडिफाय करून सुद्धा आपल्या समोर आणला जाऊ शकतो. आणि महत्वाचं म्हणजे याच्यामुळे स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या कल्पनेच्या ही जी संकल्पना आहे ती विरोधात आहे. इनफॅक्ट ज्यांनी PIL दाखल केलेल्या ना, त्यांचंही नेहमीच म्हणणं असतं की अशा पोल्समुळे जे निष्पक्ष वोटिंग होणार असतात ते कदाचित आपल्या देशामध्ये होणार नाही. मग इथे लोकशाहीवर प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे, मग जसं आता आपण बघितलं की जो लोकप्रतिनिधी कायदा आहे त्याच्यावरून तरी कलम 126, 126A, 126B हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत की जेणेकरून मतदारांना स्वतंत्रपणे विचार करण्यास पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. ठीक आहे, पण ते थोडंसं डिफिकल्टच आहे, कारण की ओपिनियन पोल घेण्यास किंवा त्याचे जे निकाल आहेत ते प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि कोणत्याही अशा वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स थ्रू आपल्यापर्यंत येतात. मग ते नक्कीच मतदाराच्या मनावर, त्याच्या डिसिजनवर काही ना काहीतरी इफेक्ट करत असतील. इनफॅक्ट बघा, एक्झिट पोलच्या बाबतीत ही जी बंधनं टाकलेली आहेत ना की अर्ध्या तासापर्यंत एक्झिट पोल डिक्लेअर करू नये, तर हेच एक रिझन असू शकतं ना त्याला. समजा आपल्याकडे जे वोटिंग्स होतात,
जी मोठी मोठी राज्य जसं महाराष्ट्रामध्ये जर समजा निवडणुका झाल्या, जसं आता वेस्ट बेंगॉलमध्ये आपण बघितलं की काहीतरी 4 का 5 फेजेसमध्ये हे वोटिंग झालं. मग समजा 3, 4, 5 फेजेस, 4 फेजेस झालं आणि त्याच्यानंतर एक्झिट पोल आलं आणि एक्झिट पोलमध्ये असं आलं की कोणत्या तरी एका पार्टीला खूप वोट्स जात आहेत आणि तीच कदाचित जिंकून येणार आहे. मग जो लास्ट फेज असेल 5व्या फेज मधला जो व्यक्ती आहे वोटिंग करणारा, तो तर असाच विचार करेल ना की एवढ्या लोकांनी या पार्टीला वोट केलंय तर आपण सुद्धा त्याच पार्टीला वोट करूया. ठीक आहे, मग तिथे नक्कीच डिसिजन मेकिंगवर प्रश्न निर्माण होतो. ओके, मग हेच एक कन्सर्न आहे इलेक्शन कमिशनचं किंवा जे नेहमी PIL दाखल करत असतात सर्वोच्च न्यायालयामध्ये की याचा जो इफेक्ट आहे तो वोटर्सवर पडतो, त्यामुळे आपल्याकडे निवडणुका नीट पद्धतीने होऊ शकत नाही. मग तिथेच सर्वोच्च न्यायालय का या गोष्टींवर बंदी घालत नाही की एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल हे बंद असावेत, आपल्याकडे रेस्ट्रिक्शन्स असावे असं का कधीच डिक्लेअर करत नाही? तर त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कलम 19. ठीक आहे, कलम 19 मध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आपल्याला आपली मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मग जर यावर बंदी घातली गेली एक्झिट पोलवर किंवा ओपिनियन पोलवर, मग आपलं जे मत मांडण्याचा जो अधिकार आपल्याला दिलेला आहे कलम 19 नुसार, तर आपल्या मूलभूत हक्कांचंच तिथे कुठेतरी हनन होईल. त्यामुळे त्याच्यावर बंदी घातली जात नाही. पण तिथेच बघा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जर आपल्या देशाचं एकतेचं, एकात्मतेचं, सार्वभौमत्वाचं रक्षण करायचं असेल तर काही रेस्ट्रिक्शन्स या मूलभूत हक्कांवर घातलं जाऊ शकतं, कलम 19 वर घातलं जाऊ शकतं आणि त्यामुळेच प्रतिनिधित्व कायद्यानुसार हे काही थोडेफार रेस्ट्रिक्शन घालण्यात आलेले आहेत. ओके, पण इथे काही टायमिंगमुळे एवढा फरक पडत नाही. ओपिनियन पोल जो आहे तो सुद्धा लोकांच्या मनावर तेवढा इफेक्ट करू शकतो. ठीक आहे, पण एवढं लक्षात ठेवा एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल आपल्या देशामध्ये त्याच्यावर पूर्णपणे बंदी कधीच घातली जाणार नाही. अजून कदाचित रेस्ट्रिक्शन्स वाढू शकतात पण बंदी घातली जाणार नाही, कारण की तो अधिकार आपल्याला मूलभूत हक्कांनीच दिलेला आहे. जर इनफॅक्ट आपण इतर देशांच्या बाबतीत बघितलं ना तर इतर देशांमध्ये सुद्धा USA मध्ये तर वगैरे अजिबात त्याच्यावर काहीच रेस्ट्रिक्शन नाहीये. आपण थोडंसं UK कडे वगैरे गेलो तर तिथे जसं आपल्याकडे आहे ना 48 तासांचं रेस्ट्रिक्शन, तर UK मध्ये हे 24 तासांचं रेस्ट्रिक्शन आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे लेक्चर नीट समजलं असेल. अशाच पद्धतीचे लेक्चर्स आपण विजन स्टडीवर सुद्धा कंडक्ट करतो. सध्या विजन स्टडीवर संयुक्त गट ब याच्या सेकंड फास्ट ट्रॅक बॅचचे ऍडमिशन सुरू आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की त्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. आपण अशाच छान छान लेक्चर्स मधून पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.